युतीबद्दल माझ्याकडे भाजपकडून प्रस्ताव आलेला नाही असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। ज्यावेळी तो प्रस्ताव येईल तेव्हा आशा निराशा असा खेळ खेळण्यापेक्षा आता तशी वेळ नाहीये। जो काय निर्णय असेल तो आम्ही घेऊ असं सूचक विधान उद्धव ठाकरे यांनी केलंय। दरम्यान महापालिका निवडणुकांच्या तोंडावर उद्धव ठाकरेंनी ठाणेकरांसाठी अनेक घोषणा केल्या आहेत। 500 स्क्वेअर फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर नाही आणि मुंबईत शालेय विद्यार्थ्यांसाठी बेस्टचा मोफत प्रवास उपलब्ध करून देण्याची घोषणा त्यांनी केली आहे। मी आज युतीबद्दल काही बोलणार नाहीये, कारण युतीची चर्चा अजून चालू आहे। मुंबईसाठी काल जो फॉर्म्युला दिला गेला आहे त्यानंतर दोन्ही पक्षांचे नेते म्हणाले की ते शिवसेनेचे नेते म्हणाले उद्धव ठाकरेंपुढे आणि बीजेपीचे नेते म्हणाले मुख्यमंत्र्यांपुढे। आता ही चर्चा पूर्णपणे संपली। माझ्याकडे अजून युतीचा प्रस्ताव नेमका आलेला नाही। म्हणजे ते दोघंही जण जे म्हणालेत की आमच्या श्रेष्ठींकडे आता जाऊ, तर श्रेष्ठींकडे तो प्रस्ताव आल्यानंतर श्रेष्ठी बोलतील। मुख्यमंत्र्यांचं सरकारी निवासस्थान वर्षावरती मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली भाजप नेत्यांची बैठक सुरू आहे। मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेसोबत युतीच्या चर्चेसाठी ही बैठक बोलावण्यात आली आहे। किरीट सोमय्या, आशिष शेलार आणि इतर भाजप नेते या बैठकीला उपस्थित आहेत। महापालिका युतीबाबत शिवसेना भाजपच्या आतापर्यंत 3 बैठका झाल्या, मात्र त्यातून कोणताही तोडगा निघाला नाही। त्यामुळे आता मुख्यमंत्री या बैठकीत काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। मुंबई महापालिकेसाठी जागा वाटपाच्या मुद्द्यावर शिवसेनेनं भाजपला पुन्हा डिवचलंय। मुंबईत भाजपसाठी त्यांची ताकद पाहता 60 जागाही जास्त आहेत असं मत शिवसेना खासदार नेते संजय राऊत यांनी व्यक्त केलंय। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप पुढे हा मोठ्या सन्मानाचा प्रस्ताव ठेवलाय असंही ते म्हणाले। लहान पक्षांना जागा वाढवून देण्यासाठी सर्वांना पटेल असं कारण द्यावं लागेल अशी खिल्लीही त्यांनी उडवली आहे। महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा अत्यंत आदर करतो आणि उद्धवजींनी त्यांचा सन्मान आणि मान राखण्यासाठीच हा एक आकडा जो समोर ठेवलेला आहे हा सन्मानाचाच भाग आहे। नाहीतर या मुंबईमध्ये शिवसेना सगळ्या जागा लढवू शकते आणि मुंबई महानगरपालिकेला आवश्यक असलेलं बहुमतापेक्षा मोठा आकडा मिळवू शकते। पप्पू कलानी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उल्हासनगरच्या आमदार ज्योती कलानी यांचा मुलगा ओमी कलानी हा पक्षातच असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसकडून झाला। राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या, त्यावेळी ओमी कलानी उपस्थित राहणार की नाही याबाबत चर्चा सुरू होत्या। मात्र ओमी कलानी या मुलाखतीसाठी उपस्थित असल्यानं टीम ओमी कलानी पक्षातच असल्याचं राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांनी स्पष्ट केलंय। यवतमाळच्या महागाव नगर पंचायतीवर एखादी सत्ता काबीज करणारे परिवर्तन विकास आघाडीचे अध्यक्ष रामराव पाटील नरवाडे यांनी नगराध्यक्ष आणि नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश केलाय। सहपालकमंत्री संजय राठोड आणि खासदार भावना गवळी यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झालाय। महागाव इथल्या नगरपंचायतीमध्ये सर्वच राजकीय पक्षांना धुळीपछाड करून महागाव नगरपंचायतीवर एखादी सत्ता काबीज करणारे नेतृत्व शिवसेनेत आल्यामुळे पक्ष अधिक बळकट झालाय। महागाव तालुक्यात आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतही शिवसेनेचा भगवा फडकावा असं आवाहन संजय राठोड यांनी केलं। हा पक्षप्रवेश म्हणजे स्थानिक भाजप आमदार राजेंद्र नजरधने यांच्यासाठी धक्का मानला जातोय। विधानसभेच्या शिक्षक मतदारसंघाची निवडणूक 3 फेब्रुवारीला होत असताना दुसरीकडे शिक्षकांचं गेल्या 2 महिन्याचं वेतन प्रलंबित आहे। नागपूर महानगरपालिका आणि नगर परिषदेच्या अनेक शिक्षकांचं गेल्या नोव्हेंबरपासून पगार झालेले नाहीयेत। या विरोधात विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटना आणि नागपूर महापालिका शिक्षक संघाच्या वतीनं शिक्षण उपसंचालक कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आलं। प्रलंबित असलेला पगार त्वरित देण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली। अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे धरणाच्या पाण्यावर राजकारण केलं जात आहे। आता ऐन जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निळवंडे धरणाच्या पाण्याचा मुद्दा चर्चेत आलाय। शिर्डीचे शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे यांनी धरणाच्या कालव्याच्या मागणीसाठी मोटरसायकल रॅली काढली। लोखंडे यांच्यासह शिवसैनिक आणि निळवंडे पाटपाणी कृती समिती सदस्यही या रॅलीत सहभागी झाले। निळवंडे धरणाला 85 किलोमीटर लांबीचा डावा तर 97 किलोमीटर लांबीचा उजवा असे 2 कालवे प्रस्तावित आहेत। धरणाचे 9 टीएमसी पाणी क्षमतेचं काम झालंय, मात्र त्याच्या कालव्याचं काम अद्याप झालेलं नाही। त्यामुळे नगर आणि नाशिक जिल्ह्यातील सुमारे 140 जिरायत गावांना निळवंडे धरणाच्या पाण्याची प्रतीक्षा आहे। नंदुरबार नगरपालिकेच्या नवीन शॉपिंग कॉम्प्लेक्सवर शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरून वाद पेटलाय। शिवसेनेनं पुतळा प्रकरणात सत्ताधारी काँग्रेसच्या विरोधात भूमिका घेतलीय। शिवसेना या मुद्द्यावरती आक्रमक झाल्यानं नवीन व्यापारी संकुलावर बसवण्यासाठी आणलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पोलिसांनी ताब्यात घेतलाय। पोलिसांनी घेतलेला पुतळा परत मिळवण्यासाठी शिवसैनिक यांच्यात बाचाबाची झाली असून नगरपालिकेवरील
शिवाजी पुतळ्यावरून शिवसेनेचं आक्रमक आंदोलन सुरू आहे. हे राम नथुराम या नाटकाचा प्रयोग उधळण्याचा औरंगाबादमध्ये प्रयत्न झाला. संभाजी ब्रिगेड आणि स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या नाटकाचा प्रयोग बंद पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र विरोध करणाऱ्या या कार्यकर्त्यांना शिवसैनिकांनी चोप दिला. या प्रयोगाचं आयोजन शिवसेनेच्या वतीनं करण्यात आलं होतं. त्यामुळे कुणीही संभाजी महाराजांचे विचार सांगण्याचा प्रयत्न करू नये असा इशारा शिवसेनेने दिला. विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांपैकी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय, तर बाकी पसार झालेत. नाशिक मध्यवर्ती कारागृहात कैद्यांमध्ये तुफान हाणामारी झाली आहे. मारामारी सोडवण्यास गेलेल्या पोलिसांनाही मारहाण करण्यात आली आहे. रेडिओचं चॅनल बदलण्यावरून हा वाद झाल्याचं बोललं जात आहे. या प्रकरणी आरोपी शाकीर पठाण आणि समीर पठाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आक्षेपार्ह मजकूर छापल्याप्रकरणी कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयानं सनातन प्रभातला नोटीस बजावली आहे. कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी समीर गायकवाडला सनातनचा अंक का दिला जात नाही असा प्रश्न त्याच्या वकिलांनी कोर्टात उपस्थित केला. यावेळी सनातनमधील आक्षेपार्ह मजकूर दाखवत या संदर्भात नोटीस बजावल्याचं कोर्टानं सांगितलं. यानंतर समीरच्या वकिलांना दिलगिरी व्यक्त करावी लागली. तर दुसरीकडे या प्रकरणातील दुसरा संशयित आरोपी वीरेंद्र तावडेला कोर्टात हजर करण्यासंदर्भात आदेश काढूनही का हजर करण्यात आलं नाही असा सवाल कोर्टानं विचारला. तावडेला जगात कुठेही ठेवा, पण कोर्टाच्या तारखेला हजर करा अशा सूचना कोर्टानं तपास यंत्रणा आणि सरकारी वकिलांना दिल्या आहेत. एका कोपऱ्यात आक्षेपार्ह बातमी छापलेली होती की जे आरोपी आता समीर गायकवाड असू देत किंवा वीरेंद्र तावडे हे निरापराध असून यांना इतके दिवस जेलमध्ये ठेवलेलं आहे, डांबण्यात आलेला अशा प्रकारचा आक्षेपार्ह मजकूर. त्यामध्ये आम्ही सुद्धा आक्षेप घेतलेला होता. यावर सुद्धा कोर्टाने मेहरबान कोर्टाने सांगितलं की ऑलरेडी कोर्टाचा अवमान होतो अशा पद्धतीचं हे छपाई असल्यामुळं ऑलरेडी मेहरबान कोर्टाने त्यांना सनातन प्रभातच्या त्यांना नोटीस काढलेली आहे. केंद्र सरकारकडून शहर स्वच्छता अभियानासाठी असलेल्या कन्सल्टंट कंपनीच्या अधिकाऱ्याला लाच घेताना एसीबीने रंगेहात अटक केली आहे. शैलेंद्र बदामिया असं या अधिकाऱ्याचं नाव आहे. औरंगाबाद शहर स्वच्छता अभियानाच्या टॉप 10 मध्ये समाविष्ट करण्यासाठी बदामियानं 5 लाख रुपयांची लाच मागितली होती. मात्र मनपा आयुक्त ओमप्रकाश बकुरिया यांनी या प्रकाराची तक्रार एसीबीकडे केली. सापळा रचून बदामियाला 1,70,000ची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. याआधी हेच पथक पिंपरी चिंचवड, नांदेड आणि अमरावती इथे स्वच्छता पाहणी करून आलंय. शहर स्वच्छता अभियान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी योजना आहे. मात्र लाचखोर अधिकाऱ्यांमुळेच या मोहिमेला डाग लागला आहे. आरोग्य विभागाद्वारे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करताना महिलांच्या जीवाशी खेळ खेळला जात असल्याचा संतापजनक प्रकार यवतमाळमध्ये उजेडात आलाय. या शस्त्रक्रियेनं एका महिलेचा बळी घेतलाय, तर 2 महिला मृत्यूशी झुंज देत आहेत. पुसद तालुक्यातील बेलोरा इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचं शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. शिबिरात 15 महिलांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र शस्त्रक्रियेनंतर काही महिलांची प्रकृती बिघडली. अत्यवस्थ शारदा काळे या महिलेसह वंदना देवकाते आणि अरुणा चव्हाण या 3 महिलांना यवतमाळच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान शारदा काळे यांचा मृत्यू झाला. बाई धडधड काहीच करता वेळेस पण हे म्हणाले, पण बाई म्हणली असं ना धडधड काहीच भेवाटायला वापस वाटला होता असं तर आम्ही वापस जाऊन शिकलो होतो. पण काहीच म्हणलं नाही, होतेच करत डायरेक्ट ऑपरेशन झालं. पोट फुगल्याच्या नंतर त्यानं सोडून दिलं, पळून गेलं सर. डायरेक्टच पळून गेले, आलं पण नाही पुन्हा. आम्ही कोणीकडे हल्ली गेलो काय नाही करून. ऑपरेशन करू शकतो का? त्याचं ब्लड पण नाही त्याने हे केलं, रक्त पण नाही त्याने चेक केलं, डायरेक्ट ऑपरेशन केलं. नंतर ते डबल परत आले पण नाही आणि काहीच नाही. आणि नंतर दुसऱ्या बी 3 जणी जे केलं तर त्याच्यातले माझी बहीण ते मरण पावली आणि ते 2 जणी खूप सिरियस आहेत. 3 जणी त्यांना आता डॉक्टरचं आम्हाला कळालं, डॉक्टरनं दुसऱ्या सांगितलं आम्हाला, त्या डॉक्टरला परमिशन न देता त्यांना ऑपरेशन केलं म्हणून. दारूचं व्यसन सोडवण्यासाठी भोंदू महाराजाकडून घेतलेलं औषध महागात पडलं. या औषधामुळे दोघांचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेमुळे यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील एकांबा मोरचंडी गावात एकच खळबळ उडाली आहे. भोंदू गोविंदराव महाराज हा दारूचं व्यसन सोडवतो अशी माहिती पीडितांना मिळाली होती. त्यामुळे वरुड येथील सतीश जाधव आणि वर्ध्यातल्या शंकर गावंडे गोपाल खडसे दारू सोडवण्यासाठी भोंदू महाराजाकडे आले. त्यांनी दिलेलं औषध प्यायलं. मात्र या औषध प्राशनानंतर दोघांचा मृत्यू झाला, तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे. सातारा जिल्ह्यातल्या मायणी इथल्या छत्रपती शिवाजी ट्रस्टच्या ISMAR या मेडिकल कॉलेजच्या प्रशासनानं 95 विद्यार्थ्यांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 2014-15 या वर्षातल्या
प्रथम वर्ष MBBS प्रवेश नियमित करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी आणि पालक उपोषणाला बसलेत. गेल्या 4 दिवसापासून त्यांचं हे उपोषण सुरू आहे. सरकारनं या कॉलेजला 20 कोटी रुपयांचा दंड ठोठावला असून तो त्वरित भरावा अशी मागणी आंदोलक विद्यार्थी आणि पालकांनी केली आहे. अन्यथा सरकारनं यात लक्ष घालून कॉलेजवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागावर गुन्हा दाखल करण्याचा इशारा नवी मुंबई महापालिकेनं दिलाय. सायन पनवेल महामार्गावरील भुयारी मार्गाचं बांधकाम करण्यात आलंय. हे बांधकाम अर्धवट सोडल्यामुळे त्यात पाणी साचून डासांची उत्पत्ती झाली आहे. हे मार्ग स्वच्छ न केल्यास सार्वजनिक बांधकाम विभागावर गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा पालिकेनं दिलाय. या मार्गामध्ये गुडघ्यावर पाणी साचून त्यात डासांची उत्पत्ती होतीये. नवी मुंबई पालिका अधिकाऱ्यांनी नुकतंच या भुयारी मार्गाची पाहणी केली आहे. त्या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र देण्यात आलं आहे. अलिबाग तालुक्यातील झिराड येथील एका शीतपेयाच्या दुकानावर रायगड पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यात पोलिसांनी 3.5 लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त केलाय. या दुकानातून वेगवेगळ्या ब्रँडची दारू, बियर यांची राजरोसपणे विक्री होत होती. प्रभारी DYSP जायभाय यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी ही कारवाई केली. मांडवा सागरी पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या दुकानातील अवैध दारू धंद्याबाबत ग्रामस्थांनी अनेकदा तक्रारी केल्या होत्या. मात्र राज्य उत्पादन विभागाचंही याकडे दुर्लक्ष होत होतं. मुंबईतील एका बड्या राजकीय पुढाऱ्याच्या नावाचा वापर करत हे दुकान थाटण्यात आलं होतं. पोलिसांनी दुकान मालक प्रशांत संसारे याला अटक केली आहे. किरकोळ वादातून तलवार हल्ला करणाऱ्या भाजपच्या निलंबित अल्पसंख्याक अध्यक्ष हाफिज शेखला अखेर अटक करण्यात आली आहे. औरंगाबाद पोलिसांनी पुण्यातून त्याला जेरबंद केलंय. हल्ल्यानंतर हाफिज फरार होता. 18 जानेवारीला गाडी पार्किंगच्या वादातून हाफिज तलवार घेऊन संदीप डहाळेचा खून करण्याचा प्रयत्न करत होता. फरार झाल्यावर हाफिजकडचे पैसे संपले आणि त्यानं नातेवाईकांना फोन करून पैसे घेऊन पुण्याला बोलावलं. याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला जेरबंद केलंय. सकाळी फिरायला गेलेल्या 5 जणांना 4 चाकीनं धडक दिल्यानं 2 जण जागीच ठार झालेत तर 3 जण जखमी झालेत. चंद्रपुरातल्या ऊर्जानगर रोडवरच्या पुलावर ही दुर्घटना घडली आहे. जखमींची प्रकृती गंभीर आहे. 4 चाकी चालकाला दुर्गापूर पोलिसांनी अटक केली आहे. प्रदीप बारदमवार, विठ्ठल दडमल अशी मृतांची नाव आहेत तर KG ठाकरे, तुपकर आणि भास्कर मुसळे अशी गंभीर जखमींची नाव आहेत. अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर परिसरातून दुचाकी चोरणाऱ्या तिघांना अंबरनाथ पोलिसांनी अटक केली आहे. या तिघांकडून 26 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. अमोल साळुंखे, अजय अधिकारी आणि दिनेश भोईर अशी अटक केलेल्या तिघांची नाव आहेत. त्यांनी अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर, भिवंडी, वासिंद, टिटपाळ आणि आटगाव परिसरातून तब्बल 26 दुचाकी चोरल्या होत्या. हे तिघे दुचाकींमध्ये फेरफार करून दुसऱ्याला विकायचे. या टोळीबद्दल कळल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून रंगेहात अटक केली आहे. हिवाळ्यात ठाणे खाडी परिसरात अनेक परदेशी पक्ष्यांचं आगमन झाल्यामुळे पक्षी निरीक्षणाची चांगली संधी पक्षी मित्रांना मिळते. ठाणे खाडी परिसरात फ्लेमिंगो पक्ष्यांचं आगमन झालंय. ग्रेटर आणि लेसर अशा 2 प्रकारचे फ्लेमिंगो इथं पाहायला मिळत आहेत. आफ्रिका, युरोप आणि आशियातल्या खंडातल्या विविध पक्षी या खाडीत आढळून येतात. हिवाळा, पावसाळा आणि उन्हाळ्यात देखील अनेक पक्षी मुक्कामाला असतात. फ्लेमिंगो पक्ष्यांबरोबरच सीगल्स, रानबदकं, सँडपायपर, पेंटेड स्टार्क, स्पून बिल यासारख्या मनोहारी पक्ष्यांसाठी हा उत्तम निवारा आहे. औरंगाबादमध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. 15 वर्षीय पीडितेवर तिच्या ओळखीच्याच 2 मुलांनी बलात्कार केल्याचं उघड झालं. यातील एक आरोपी अल्पवयीन असून दुसरा इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे. या नराधमांनी या सर्व प्रकाराची व्हिडिओ क्लिपही व्हायरल केली होती. या प्रकरणी औरंगाबाद सिटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. गैनीनाथ गडाच्या विकासासाठी निधी कमी मिळू दिला जाणार नाही. गडावर रस्ते, पाणी पुरवठा, सभागृह दिलं जाईल असं ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितलंय. वामनभाऊ यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. मुंडे साहेबांची गडावर श्रद्धा होती. गडाचा विकास हेच आपलं ध्येय असल्याचंही त्या म्हणाल्या. प्रियकराच्या कुटुंबियांनी लग्नासाठी हुंड्याची मागणी केल्यानंतर प्रेयसीनं विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची घटना बीडच्या गेवराई तालुक्यात घडली आहे. काठोडा तांडा इथल्या मनीषा आणि विलास यांच्या प्रेम प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर दोन्ही कुटुंबियांनी त्यांचं लग्न लावण्याचा निर्णय घेतला. मात्र मुलाच्या पालकांनी हुंड्याची मागणी करत लग्नाला नकार दिल्यानंतर मनीषानं विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. दरम्यान मनीषाच्या पालकांनीच तिला विषारी औषध पाजल्याचा आरोप विलासच्या कुटुंबियांनी केला आहे. बेळगाव येथील सर्पमित्र आनंद चिट्टी यांनी 12 फूट लांबीचा किंग कोब्रा जातीचा साप पकडून वन खात्याच्या स्वाधीन केला. चिट्टी यांनी खानापूर येथील आसोगा येथे हा साप पकडला. चिट्टी यांनी आतापर्यंत वेगवेगळ्या जातीच्या 13,000 सापांना पकडून त्यांना जीवदान दिलंय.
मुरुड तालुक्यातील फणसाड वन्यजीव अभयारण्यातील वृक्ष चोरी प्रकरणी 2 वनरक्षकांना निलंबित करण्यात आलं आहे. सुभाष पेडवी आणि दीनानाथ टेमकर अशी त्यांची नाव आहेत. ठाणे वन्यजीव विभागाचे उपवन संरक्षक एच.जी. गोपाळे यांनी नुकताच फणसाड अभयारण्याचा पाहणी दौरा केला. यात सागाची सुमारे $2.25 लाख किमतीची झाडं चोरीला गेल्याचं समोर आलंय. यासंबंधीचा अहवाल ठाण्यातल्या कार्यालयाकडे पाठवण्यात आला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.